विधिमंडळाच्या समितीच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात आपल्यामध्ये पोहोचणार आहेत। वन नेशन वन इलेक्शन जॉइंट पार्लमेंटरी मीटिंग आपल्या राज्यामध्ये आल्यामुळे आमची सर्वांची हिअरिंग झाली आणि त्यांची हिअरिंग सुरू आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या उपसभापती नीलमताई गोरे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, त्याचबरोबर मंत्री आशिषजी जयस्वाल, ॲडव्होकेट त्याचबरोबर सचिव भोळे साहेब, तळेकर मॅडम, आठवले साहेब, उपस्थित असलेले सर्व समितीचे प्रमुख आणि समितीचे सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि छायाचित्रकार। विधिमंडळाच्या समित्या होत असताना समितीचे प्रमुख आणि सदस्य यांच्या उद्घाटन सोहळ्याला खरं तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्यामध्ये थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत। पण बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या समितीचं गठन हे एकदाच झालेलं आहे। आजपासून समितीचं कामकाज सुरू होणार आहे। जवळपास विधिमंडळाच्या या 29 समित्या या जाहीर केलेल्या आहेत। वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये आपल्या 3 अधिवेशन होतात विधिमंडळाचे आणि त्यानंतर काय कामकाज करावं आणि निश्चित स्वरूपामध्ये विधिमंडळाचं कामकाज समितीच्या माध्यमातून तेवढंच अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून हे कामकाज खऱ्या अर्थानं विधिमंडळाच्या समितीच्या माध्यमातून प्रत्यक्षात फील्डवर जाऊन आणि अधिकाऱ्याची माहिती घेऊन अतिशय प्रभावीपणे लोकशाही समृद्ध आणि सदृढ करण्यासाठी आपला उपयोग होणार आहे। नव्हे तर त्या माध्यमातून विधिमंडळात देखील आपल्याला वेगवेगळ्या माहितीच्या आधारे आपल्याला या अधिवेशनामध्ये आपले विचार देखील मांडता येतात, आपले अहवाल देखील सादर करतात आणि ज्या काही उणिवा आणि त्रुटी या देखील समितीच्या माध्यमातून आपल्या स्तरावरून त्याची कारवाई होऊ शकते। आणि म्हणून या समितीचा काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे आणि म्हणून अधिवेशना इतकीच या समितीची भूमिका आणि योगदान देखील महत्त्वाचं आहे आणि ते येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या मार्फत हे चालणार आहे। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून सरकारला विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकारच्या तिजोरीवर सरकारी तिजोरीतील एकही पैसा जसा खर्च करता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला देखील हे अधिकार तपासणीचे सर्व अधिकार आहेत। त्यामुळे फायनान्शियल लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या 3 वित्तीय समितीचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो। आणि म्हणून भारतातील ही संसदीय लोकशाही खऱ्या अर्थाने आपण स्वीकारल्याच्या नंतर ही जगात सर्वात मोठी लोकशाही आणि त्याच्या माध्यमातून गेली 75 वर्ष संविधानाला झाली आणि संविधानाचे 75 वर्षाचा उत्सव देखील संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आपण तो केलेला आहे। आणि म्हणून ही गुणवत्तेच्या जोरावर आणि सर्व कसोट्यावरती आपली लोकशाही अबाधित आहे। तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य हेच ठरतं की ते अधिकाधिक कशा पद्धतीनं सदृढ झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काम हे समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे। आणि समितीचा जो काही तपशीलवार बाबवार जो काही अभ्यास असेल, जे काही विचार असतील, ज्या सूचना असतील, त्या शिफारशीच्या माध्यमातून पुढे येत असतात आणि त्याच माध्यमातून अधिवेशनामध्ये त्याला मूर्त स्वरूप देऊन त्या मूर्त स्वरूपात दिल्याच्या नंतर त्याचा अंमलबजावणी देखील आपल्याला करता येते। आणि लोकलेखा समितीच्या माध्यमातून देखील आपल्याला या समितीचे प्रमुख हे विरोधी पक्षाचे सदस्य असतात आणि त्यामुळं त्याचा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग हा शासन, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि प्रशासन यामध्ये याचा उपयोग होतो। आणि म्हणून आपल्या लोकलेखा समितीचं दिवंगत गिरीश बापट साहेब देखील अनेक वर्ष या समितीचे अध्यक्ष होते।
त्या समितीमध्ये मला देखील लोकलेखा समितीचं काम करायला संधी मिळालेली होती. आणि आता आपण एक्सप्रेस हायवेवरती जे काही बॅरिकेटिंग लागलेलं आहे आणि हिंजवडीचा जो काही मिसिंग लेन ब्रिज होता तो देखील लोकलेखा समितीमुळे मुद्दा उपस्थित झाला. आणि त्याचबरोबर एका हॉटेलचा देखील मुद्दा उपस्थित झाल्याच्या नंतर लोकलेखा समितीच्या सूचनेवरून ती कारवाई पार पडली. आणि म्हणून समितीचं काम किती प्रभावी आहे हे यामधून आपल्या निदर्शनास येतं. आणि निश्चितच या दृष्टिकोनातून आपल्याला हे काम करत असताना समितीचं काम करत असताना समिती ही अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळं आपण समितीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं कराल अशी अपेक्षा आणि इच्छा देखील आहे. आणि म्हणून आपण या समितीच्या माध्यमातून आपल्याला तिन्ही अधिवेशनाच्या दरम्यान कामकाज हे प्रभावीपणे करायचं आहे. आणि हे कामकाज करत असताना विधिमंडळाला देखील त्याच्यामधून मोठं सहकार्य मिळणार आहे. आणि म्हणून 29 कमिटीच्या माध्यमातून हे काम होत असताना तुमचा अनुभव आणि तुमचा आत्तापर्यंतचा सामाजिक आणि राजकीय जीवनातला सगळ्या अनुभव यामध्ये आपल्याला नमूद करता येईल. वेगवेगळे तपशीलवार त्याची माहिती घेता येईल. आणि मग निश्चित स्वरूपामध्ये या समितीचं उद्घाटन होत असताना मी पहिल्यांदा भाषण केलंय, आपलं स्वागतही केलंय, प्रस्ताविकही मांडलंय. आणि मी आपली सर्वांची काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याच विधिमंडळाने अध्यादेश काढून लोकशाहीच्या बाजूने किती आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे आता मी पडलेलो आहे तरी मतदारसंघामध्ये आपण लोकशाही अबाधित ठेवून बहुमताला किंमत आहे. आणि म्हणून बहुमताच्या किमतीच्या माध्यमातून अध्यादेश केला. आणि त्यामुळे मला महत्त्वाच्या कामासाठी मतदारसंघात जायचं असल्या कारणाने मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं देखील मी रजा घेऊन निघणार आहे. त्यामुळं मी स्वागत आपल्या सर्वांचं करतो. आणि या प्रस्तावाच्या दरम्यान माझे एवढे विचार मांडून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.